हा रस्ता फक्त तुळजापूरकडे जाणारा नाही, हा आहे मनाला शांत करणारा प्रवास। इथं येताच एक वेगळीच फिलिंग येते। समोर मंदिर, आजूबाजूला भक्त आणि मनात फक्त आई तुळजाभवानीच नाव। कोणतंही शुभ कार्य असो, सगळ्यात आधी गणपती बाप्पाचं दर्शन। हे आहे आईचं मुख्य प्रवेशद्वार। इथून आत पाऊल टाकलं की सगळ्या चिंता बाहेरच राहतात। तुझ्या पालखीच्या मोर हलगी तुतारीचा नाद, तुझ्या पालखीच्या मोर हलगी तुतारीचा नाद। तुझ्यासाठी जीव येडा भक्त घालती साद, तुझ्यासाठी जीव येडा भक्त घालती साद। काळजाचा ताल सूर गगनाला भिडला, काळजाचा ताल सूर गगनाला भिडला। गुलाल उधळला तेव्हा तुझा छबिना चालला, गुलाल उधळला तेव्हा तुझा छबिना चालला। हा यज्ञ मंडप, जिथं मंत्रांचा नाद थेट मनाला स्पर्श करतो। हळूहळू आत जाताना आई जवळ आल्याची जाणीव अजून खोल होते। या प्रकाशात केवळ दिवे नाहीत, आईचं तेज दिसतं। आणि इथं आहे आई तुळजाभवानी। डोळे मिटले की आपोआप हात जोडले जातात। हे गाईमुख, पवित्रतेचं आणि श्रद्धेचं स्थान। गोंधळ सुरू झाला की संपूर्ण परिसर भक्तीने भारून जातो। जय भवानी चा गजर कानात घुमत राहतो। तुळजापूरची ही भेट मनाला समाधान देते आणि आयुष्याला नवी ताकद। तुला बगाडाचा मान देतो या कौलने मान, तुला बगाड। आणि हा आहे आईचा पालखी सोहळा। राजमाता कुलस्वामिनी, डोळ्यात नकळत पाणी येतं। जय भवानी, आई तुळजाभवानी सगळ्यांवर कृपा करो।